तर आता डायरेक्ट तुम्हाला मी किचनमध्ये घेऊन जातो. हे बघू शकता आपण किचनमध्ये दीक्षाचं जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. तिकडे राईस, इथे बनते मच्छीचा रस्सा आणि इथे थोडीशी फ्राय. तर ॲक्च्युली असं झालं आहे की मी आज मच्छी घेऊन आलो आहे कुपा, आणि दीक्षाला जरा पण आवडत नाही. अरे एक नंबर असतो. बाहेर देशातील लोकांना टुना फिश बोलतात, बाहेरचे लोक याला टुना फिश बोलतात आणि एवढे मजेने खातात, तुला माहिती आहे. आणि तुला आवडत नाही, काय बोलते यार तू. असं नाही करत. बाहेरचे लोक कितीतरी मला वाटते 1000 रुपये किलोनी वाटते विकत घेतात ते, माहिती तुला. आणि तुला आवडत नाही. अरे टुना फिश ना एक नंबर. त्याचा ती बोलते काय रस्सा नाही बनत. म्हणजे फ्राय आम्ही लास्ट टाइम कधी आणली होती? लास्ट टाइम कधी आणली होती आपण? आठवत आणतच नाही कधी, कारण भेटतच नाही. आणि असं नाही का मला खूपच भेटला म्हणून. ऍक्च्युली काय झाला, मी गेलेलो मच्छी बघायला, पण त्याच्याकडं नव्हती चांगली मच्छी. छोटे एवढे पापलेट होते, एवढे पापलेट होते. त्या काय अर्थ आहे त्यात? हो ना. दीक्षाचा असा अलगद एक हाताने असं एक पापड, एका घासासोबत एक पापड खायले, एवढे पापड होते. त्याच्यामुळे मी नाही आणले. आणि प्रॉन्स होते मोठे मोठे, पण ते व्यवस्थित नव्हते वाटले मला. आणि प्लस गरमीचा टाइम आहे, म्हणून मग मी नाही घेतले. म्हणून मग मला वाटलं का कुपाच घेऊन जावा. मला वाटलं दीक्षा खुश होईल, पण सो सॅड. दीक्षा सॅड झाली आज. हा नाही आवडत का? ठीक आहे, जाऊ दे. चल आजचा दिवस तू खा. मी तुला नेक्स्ट टाइम कोणती मच्छी पाहिजे तुला? चालेल मला. सुरमई चालेल. सुरमईचं मोठे वांदे आहे. सुरमई नाहीच भेटत कुठे चांगली. सुरमई कशी भेटली तरी आपल्याकडे. सकाळी प्रॉब्लेम कसा माहिती का, आता मी येतो संध्याकाळी. सकाळी आम्ही मी लवकर उठून मी का जातो जॉबवर, आणि सकाळी उठून काही इथं मच्छी आणा जाऊ शकत नाही ना. तर सकाळी मच्छी मला वाटते चांगली असते. सकाळीच मच्छी चांगली असते. संध्याकाळी ती उरलेली असते. त्याच्यामुळे काय मच्छी आम्हाला चांगली भेटत नाही. आणि संडेचा विषय असा आहे की संडेला आम्ही उठतो लेट, आणि तेव्हा पण पूर्ण मच्छी संपून जाते. आम्ही 11, मी 12-1 वाजता भाजी बघायला जातो. मग नाही राहता आता मटनच आणतो आम्ही. रविवारी असतो मोस्ट ऑफ मटन असतो ना. रविवारी आमचा मटनच असतो. आणि चिकन तर आता आम्ही विषय सोडून दिला. गरमी पण आहे. कमी खाणार, सोडून म्हणजे खायचं तिला, म्हणजे चिकन खायचं आहे. मी बोलतो का चिकन गरमीचा प्रॉब्लेम आहे. हिला चेहऱ्यावरती ना फोडा उठतात, म्हणून मी हिला गरमीचा विचार करतो. हीट जास्त आहे ना, म्हणून तो प्रॉब्लेम आहे, दुसरं काय नाही. म्हणून तो डोका पण कधी तापतो, कधी ओव्हर हीट येते, आणि डोक्यातून अशी वाफा निघायला चालू होतात. कुकरची काही शिटी वाजते. असं काय नाहीये. पण हॅलो ऐक, मी तुला रविवारी लवकर उठीन आणि लवकर तुझ्यासाठी मच्छी जाऊन बघेन. सुरमई मी तुला लागेल ते मी दुबईला जाऊन आणीन, पाहणीन. ठीक आहे. नाही भेटली सुरमई तर मग पॉपलेट. वाव 100% तुझ्या वाव. नाही जर वाव भेटली मग आपला ऍज युजल मटन. मटन मटन पण नाही खाल्ला. भाकरीचं पीठ आहे ना आपल्याकडं, तांदळाचं. नाही होऊ शकत आपल्याकडे तांदूळ आहेत ना. मग दळण करायला लागेल त्याचा तांदळा. तोपर्यंत मला वाटत तोपर्यंत होईल. आणि ऍक्च्युली प्रॉब्लेम आमचा गॅसचा पण आहे. आम्ही चाललो त्याच्या भरोशावर. तोपर्यंत राहिला तर ठीक. आम्ही त्याच्या भरोशावर एवढं ते डोले बंद करून भरोसा ठेवला त्याच्यावरती, का बाबा ज्या होईल त्या होईल, नाही का. बघू आता, जोपर्यंत चालतो तोपर्यंत चालू. नंतर दीक्षाला बरं आरामात बसू आम्ही. तर माझा काय विचार चाललाय का, इथं विंगच्या बाहेरच आपण चूल करू, नाही का. विंगच्या बाहेरच मी तर विचार करतो का विंगच्या बाहेर ना डायरेक्ट चूल लावून देतो, नाही का. बिल्डिंग वाल्यांचं जेवण बनवू ना आपण बाहेर, डेक लावू ना मोठी, मग तेच करायला लागेल, नाही का. तर आता आमचा प्लॅन झालेला आहे की आम्ही विंगच्या बाहेरच लगेच चूल लावू. आमचा गॅस संपला, कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर आम्ही सांगू शकतो आम्हाला गॅस भेटत नाही, ऑप्शन नाही आमच्याकडे. आम्ही तुमचं पण जेवण बनवतो. त्यांना लगेच रिश्वत, तुमचं पण जेवण होतं, या तुम्ही पण प्लेट घेऊन, नाही का. दीक्षाला तसं पण लोकांना खाऊ घालायला फार आवडते, नाही का. तिला आवड आहे खूप जेवण बनवायची, म्हणजे खाण्याची पण.
हा चांगला आहे तिच्यामुळे मला पण बरं काही खायला भेटतं ना. आणि ते चांगलं आहे ऍक्च्युली बाहेर खाण्यापेक्षा ते बरं आहे. पण कधी कधी मग तिचा मूड जातो ना, मग ती बोलते का किती मिस बनवू किंवा मला कंटाळा येतो. हा बरोबर पण आहे ऍक्च्युली. काय बोलला म्हणजे लगेच म्हणून काय हा ते पण बरोबर आहे. अशी व्यथा असते आमची. तर आता हा काय तर खुपाचा आम्ही रसा बनवलेला आहे. दीक्षाने कधीच खाल्लेला नाही आहे ना, कधीच खाल्लेला नाही. याला सेमी आपला म्हणजे सेकंड सुरमई पण बोलतात. सुरमई पण काय बोलतात त्याला. हा म्हणजे सुरमई आणि सुरमईमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. हा ती पण काय हा ओरिजिनल नाही. पहिले अशी ती ओरिजिनल यायची चांगली ती आता भेटत नाही. पहिले मच्छी स्वस्त पण भेटायची ऍक्च्युली. आता सगळंच महाग झालंय. आता सगळं महाग झालंय. पण आम्हाला 2 लोकांना बरं पडतंय नाही का. म्हणजे पाव किलो पाऊण किलो अर्धा किलो आणले तर आम्ही 2 टाइम 3 टाइम खाऊ शकतो एवढं होतं. पण आमचा खाना पण फार कमी आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघायला असतील आम्ही एकच थाली घेतो मच्छीची. पण असं आम्हाला आम्ही विचार करतो खूप खाऊ असं काहीच होत नाही. प्लॅनिंग करतो आपण हे खाऊ ते खाऊ ते खाऊ. चायनीज पण आम्ही कधी कधी दोन्ही हाफ हाफ आणले ना चायनीज पण त्यातला पण थोडा होतो तेवढा पण आम्हाला जात नाही. असा आमचा रोजचा म्हणजे खाण्याच्या बाबतीतला आमचा असा प्रसंग आहे. ठीक आहे. आता दीक्षाचा मूड नाहीये कुपा खाण्याचा, पण आता काय नो ऑप्शन असू दे. आम्ही आणेन तुझ्यासाठी. हा मी आणेन आणेन नक्की आहे. नक्की तिच्यासाठी रविवारी 100% मी लवकर उठणार आणि लवकर जाणार आणि तिच्यासाठी मी घेऊन येणार. हा आता हाच चला आता बघू थोड्या वेळेला कुपा बनायला लागला. तोपर्यंत बघू काय करता येईल तुम्हाला दाखवतो पुढं. पूर्ण अर्ध्या तासात खूप कमी वेळात दीक्षाने पूर्ण जेवण बनवलेलं आहे. ते अशी वा 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 रसा. हा बघा रसा, कुप्याचा रसा, थोडीशी मच्छी फ्राय आणि इकडे आहे भात आणि सकाळी चपाती पण वाटतं ना. म्हणजे गॅस संपला तरी चालेल पण जेवण आपला कमी नाही झाला पाहिजे नाही का. गॅस संपू दे. गॅस चूल बनवू. हॉटेलमध्ये नाही जाणार रोज रोज नाही जाणार. पण आम्ही खाणं नाही सोडणार. खायला पाहिजेच भाई. खाल्ल्याशिवाय काय आहे का. रिमोट कुठे गेला. खाल्ल्याशिवाय काय नाही. तर असं आहे आम्ही म्हणजे दररोज मी गॅसवाला जाऊन विचारतोच आला आहे का. तेव्हा का थोडा दिवस जाईल अजून म्हणून. हा हप्ता तरी जाईल. मी आणखी बेवंडीत पण सांगून ठेवलंय येईल मला वाटतं लवकर संपायच्या आधी येईल कदाचित. आला तर बरा होईल, नाही आला तर मग थोडा प्रॉब्लेम होईल. बघू तोपर्यंत काय होतं आता. तर आता दीक्षाने जेवण बनवलंय आणि तिच्या फ्रेंडनी ओजल ताईने तिला फोन करून बोलवलेला आहे की या गप्पा मारूया आपण. आओ बहन चुगली करे, आओ बहन चुगली करे असं त्या कारणासाठी तिला बोलवण्यात आलेलं आहे. तर ती आता तिच्या मैत्रिणीकडे जात आहे. किती मिनिटात येशील. किती वाजले आता. एलेक्सा टाइम प्लीज. 7:42 PM. 8:30 पर्यंत येते. वा रे एवढ्या किती जगदुनीच्या गप्पा मारता का अजून. ठीक आहे असू दे. पूर्ण दिवस घरात पण असते, काम असतो, कपडे भांडी सर्व गोष्टी असतात. म्हणून मी तिला आज परवानगी देतो. मी रोज असं काय नाही जा. मी तिला बोलतो पण का तू मार्केटमध्ये पण जाऊन थोडा असं आपण तिलाच जायला कंटाळा. म्हणजे ऊन पण असतो तेवढा. आज पण आम्ही लस्सी हे मागवली. म्हणजे घेऊन ती साईडच्या आई गेले जात त्यांना लस्सी सांगितली ना मला. त्यांना सांगितली लस्सी. तर मी आल्या लगेच मी पिऊन गेली. दीक्षाला भूक लागली होती आणि खायला पण काय नव्हता. तर ओके तुम्ही या जाऊन. ओके अर्ध्या तासात तुम्ही जेवण बनवल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आभार आहे खूपचा. महसूस करा कमी घरामध्ये एकटी कशी राहते. ठीक आहे काय करू महसूस. ठीक आहे ओके बाय. कम सून. चाल. आता दीक्षा गेली आहे आणि मी आता एकटा टीव्ही बघणार, थोडा आराम करणार, झोपणार. तोपर्यंत येईल ती, मग आम्ही जेवू. ओके. या दीक्षा मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. या 8:30 सांगून गेले. आता 9 वाजत आले. बातामध्ये एवढ्या रंगतात ना बाया. हा त्यांची छोटी शाम मस्त आहे ना, क्यूट आहे एकदम. रडा होती. अच्छा तिला घेतलेला. ठीक आहे
तर आपला आता इथे रेडी आहे सगळा. घ्यायचा का मग? थोडा गरम करायला लागेल फ्राय. थोडी फ्राय आम्हाला गरम करायला लागेल कारण ती कधीच बनवून ठेवली ना, त्यामुळे. तर आता आम्ही जेवायला बसू आणि पहिल्यांदाच दीक्षा इथे खुप्याचा रसा ट्राय करणार आहे. त्यावर त्यांची काय टिप्पणी येते ते आपण ऐकूया नंतर. ठीक आहे, चला आता जेवणावर बसू आपण. या जेवायला तुम्ही पण. तर मंडळी आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि इकडे ताट बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. तू चपाती खाणार आहेस? तर दीक्षा आता चपाती खाणार आहे खुप्याच्या रस्त्यासोबत. तर ती सांगायला तुला कसं लागेल, ती कधी ट्राय नव्हतं का मध्ये खाल्लाच नव्हता. खुप्यावरती फ्राय खाल्ला होतास ना? फ्राय खाल्लेला पण म्हणजे ग्रेव्ही खाल्लेलंच नाही कधी, रस्सा खाल्लेलाच नाही का? मस्त वाटतो ना हा रस्सा बघा. पण छान दिसतोय ना. हा बघा मस्त Tasty, वाटतोय. tasty. आपला मसाला चांगला आहे ना, नाही का? ठीक आहे, बघ एकदा बघ. थोडा मला खाऊन जरा रिव्ह्यू दे. असंच घेते हा सारं. हा थोडा थोडा घे. चल ठीक आहे, इट्स ओके. बघू आता आपण दीक्षाचा मनोबल एकदम स्ट्रॉंग कर. मलाच ठीक आहे. करायला लागेल मनोबल strong. हा घे, बघू आता एक घास आणि जरा रिव्ह्यू दे चांगला कसा आहे बघ. जिनियर रिव्ह्यू दे, असं खोटा काय काय पण नको सांगायचं. मग सांगायचं असं चांगला लागला नक्की. मग नाटकं करत होतीस मला नाही आवडणार, मला हे नाही, मी काही खाल्लेलं नाही, हे नाही ते नाही. चांगलं नाईस. नक्की. तर चला मग आता दीक्षाला आवडलेला आहे रसा. मी तिला बोलत पण होतो का चांगला असतो असं काय नाही. आता नव्हता आपल्याकडे ऑप्शन तर काय करणार ना, मग फिश काहीतरी पाहिजे म्हणून मग मी घेऊन आलो. सॉरी. तर राईस आहे, चपाती आहे, रस्सा केला थोडा आणि फ्राय केला थोडी. मस्त आम्ही एन्जॉय करतो. दीक्षाला आवडला का नाही आवडला माहीत नाही. नाही, छान लागलं. नक्की ना, पक्का 100% ती सांगितलं. ज्युनियर रिव्ह्यू दिला आहे तुम्ही, तर तिला आवडला आहे. तर हा व्हिडिओ आता आपण इथे एंड करू. आम्ही जेवून घेतो, तुम्ही पण या जेवायला. तिला पॉपलेट वाव किंवा सुरमई खायची होती पण नाही जमलं मला आणायला. ठीक आहे, मी घेऊन येईन नक्की तिच्यासाठी. तर चला मग आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करू. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटवर नक्की समजा. ठीक आहे, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.